Swara, welcome to our channel Gyan Lab. हेलो मैम। ओके सो स्वरा अतुल विद्या पवार पुणे से हैं। इनके एमएचटी सीईटी पीसीबी फर्स्ट अटेम्प्ट में 99.118 परसेंटाइल आया है और सेकेंड अटेम्प्ट में 99.5। राइट स्वरा? यस मैम, राइट। दिस इज पीसीबी और स्पेसिफिकली बायो में फर्स्ट अटेम्प्ट में स्वरा ने स्कोर किया है 99.89 और सेकेंड अटेम्प्ट में 99.88। तो बायो में तो ज्यादा डिफरेंस नहीं हुआ, लेकिन ओवरऑल परसेंटाइल में काफी डिफरेंस हुआ है। इनका ड्रीम कोर्स जो है, जो ये करना चाहती है, दैट इज बी फार्मेसी। सो सबसे पहले पूरी ज्ञान लैब टीम की तरफ से, मेरे स्टूडेंट्स की तरफ से हम स्वरा को कंग्रेचुलेट कर देते हैं। स्वरा ने हमारे यूट्यूब प्लेटफॉर्म की हेल्प से थोड़ी बहुत प्रिपरेशन की है, जिसकी मदद से उनको बूस्ट मिला होगा। तो अब जो स्टूडेंट्स के क्वेश्चंस हैं, वो क्वेश्चंस हम स्वरा से पूछ लेंगे। ये हमारी जो इंटरव्यू सीरीज है, इस इंटरव्यू सीरीज में हम ट्राई कर रहे हैं कि हम हर एक टॉपर बच्चे का पर्सपेक्टिव हर एक उस बच्चे तक पहुंचा सके जो आने वाले सीईटी एग्जाम्स में टॉप करना चाहता है। ओके सो स्वरा, मराठी हिंदी आपण दोन्ही लँग्वेज मध्ये बोलूया। व्हॉट एव्हर इज कम्फर्टेबल टू यू, यू कॅन आन्सर इन दॅट लँग्वेज। आपल्या ऑडियन्सला सगळं कम्फर्टेबल असतं, ठीक आहे? चालेल. ओके सो सर्वप्रथम स्वरा, कसं वाटतंय 99.89 आणि 99.5 असं स्कोर करून? खूप मस्त वाटतंय. मला एक्सपेक्टेड नव्हतं इतकं जास्त येईल, पण खूप मस्त वाटतंय. अच्छा, आपण ना उलट करूया, ठीक आहे? आपण मागून मग पुढे जाऊया. मला हे सांग, एक्झामची तुझी स्ट्रॅटेजी काय होती फॉर सेकंड अटेम्प्ट? कारण सेकंड अटेम्प्ट मध्ये तुला पीसीबी मध्ये जास्त आले, ठीक आहे? मला हे सांग की तुझी लास्ट मंथची जी स्ट्रॅटेजी होती, सीईटी फर्स्ट अटेम्प्ट आणि सीईटी सेकंड अटेम्प्टच्या मध्ये गॅप खूप कमी होता. तुला सीईटी सेकंड हो. अटेम्प्ट मध्ये 99.5 आहे आणि सीईटी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 99.1 आहेत ओव्हरऑल. तर तिथे तुझी काय स्ट्रॅटेजी होती इन बिटवीन द फर्स्ट अटेम्प्ट अँड सेकंड अटेम्प्ट? मी मॅक्झिमम ट्राय केलं की जे आपले चॅप्टर्स झाले ते परत परत मी सगळे रिवाइज केले. आय थिंक 2 ते 3 वेळा माझी रिव्हिजन झाली सगळ्या चॅप्टरची. आणि अलॉंग जसा माझा एक एक चॅप्टर कम्प्लीट होत होता तसे मी सगळे त्याचे एमसीक्यू पण सॉल्व्ह करत होती. मी ते टार्गेटचे बुक्स रेफर केले, त्यातले सगळे एमसीक्यू सॉल्व्ह करत होती आणि पीवायक्यूज करत होती. आणि मॉर्निंग आणि इव्हिनिंगला ते तुमचे एमसीक्यू सेशन्स होते, 100 MCQs ते घ्यायचे, ते पण मी सगळे करत होती. कारण म्हणजे डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ एमसीक्यूज आपल्याला होतात म्हणून अच्छा तसं सो केलं तर. मग ओके, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टच्या मध्ये तू फक्त रिव्हिजन, टेक्स्टबुक आणि एमसीक्यू, टेक्स्टबुक आणि एमसीक्यू एवढंच केलं होतंस? हो. टेक्स्टबुक रीडिंग म्हणजे तुझी एक अंदाजन किती वेळा तुझी टेक्स्टबुक रीड झाली असेल फ्रॉम स्टार्टिंग टिल सीईटी एक्झाम? म्हणजे तू जेव्हापासून सीईटी स्टार्ट केली असशील, जून पासून, मे पासून, वेनेवर, तर तेव्हापासून तुझी सीईटी एक्झाम पर्यंत हे जे 8-10 महिन्याचा गॅप आहे, तुझी बायोची फुल टेक्स्टबुक कितींदा अंदाजे रीड झाली असेल स्टार्ट टू एंड? 15 टाइम्स पर्यंत झाली असेल. कारण बोर्डचे पण खूप रिव्हिजन झालती. फर्स्ट अटेम्प्टला सेकंड अटेम्प्ट पर्यंत 15 टाइम्स पर्यंत झाली असेल रे. अच्छा, आता बोर्डचा टॉपिक निघालाय तर ते पण विचारते मी, कारण मुलांना पण तो डाऊट असणार. तुला बोर्ड्स मध्ये ओव्हरऑल किती पर्सेंटेज होते आणि बायोमध्ये किती मार्क्स होते? मला बोर्ड्स मध्ये 81.50 होते आणि बायोमध्ये मला आय गेस 75 होते. 81, रिअली रिअली कमेंडेबल, व्हेरी गुड, नाईस. ओके, थँक्यू. बायोमध्ये 75 कुठे गेले मार्क्स? मला असं वाटतं माझे एमसीक्यूज जे होते ना ते चुकलेले. बाकी लिहिलेलं मी, पण एमसीक्यूज मध्ये थोडं गेले असते. अच्छा, ओके, नो आणि थोडे प्रॉब्लेम. आन्सर पण थोडा डिफिकल्ट होता यावेळीचा बायोचा पण पेपर, थोडा असा इझी नव्हता, पीवायक्यूज नव्हते. ओके म्हणजे जो टेक्स्टबुक रीड करेल त्यालाच तो इझी जाईल असा होता पेपर. ओके, ठीक आहे. ओके सो आता मला सांग की तू ऍक्च्युअल सीईटीची प्रिपरेशन कधी स्टार्ट केली होती? पण म्हणजे मला 11th मध्ये एवढी आयडिया नव्हती की सीईटीचं, म्हणजे थोडं बेसिक जेवढं बोर्डमध्ये कॉलेजमध्ये जेवढं व्हायचं तेवढं करायची. पण 12th पासून मी फुल फोकसनी केलं सीईटीचं, स्टार्टिंग पासून अभ्यास. ओके, विच मंथ? मे बी फ्रॉम द मे और जून. ओके, ऑफलाईन क्लासेस लावलं होतं की कोणतं ऑनलाईन प्लॅटफॉर्म तू युज करत होतीस? नाही, ऑफलाईन लावलेलं आणि ऑनलाईन मी युट्यूबचे वगैरे ऐकायचे. ओके, ऑफलाईन मध्ये सीईटी आणि बोर्ड्स दोन्हीच्या प्रिपरेशनसाठी लावलं होतं? हो हो, येस. ओके सो मला सांग की तुझा टाइम मॅनेजमेंट कसं असायचं, कारण तू रेग्युलर कॉलेजला जायची की इंटिग्रेटेड होतं कॉलेज? नाही, माझं रेग्युलर. मी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला होते.
ओके, सो हाऊ वॉज युअर शेड्यूल, म्हणजे माझं टाइम टेबल एक मॅनेजमेंट कसं केलंस? हा, क्वेश्चन परत रिपीट करू का? हा मॅम हा, चालेल. मी हे विचारत होती की हाऊ वॉज युअर शेड्यूल, कारण रेग्युलर कॉलेज, देन ऑफलाईन क्लासेस, अँड देन सेल्फ स्टडी, अँड देन युट्यूब. सो हाऊ डिड यू मॅनेज, स्टार्ट टू एंड, तू कसं मॅनेज केलंस, कॉलेज प्लस क्लास प्लस ऑनलाईन? मी सकाळी माझं 8:30 to 10:40 सकाळी दररोज म्हणजे फुल वीक प्रॅक्टिकल्स असायचे. नंतर माझा संध्याकाळी 6 to 9 ऑफलाईन क्लासेस होते. तर मधल्या वेळी जे दुपारचा वगैरे वेळ होता, त्यात मी प्रॅक्टिकलचं रायटिंग सगळं ते तर असायचंच. प्लस मी युट्यूबचे दररोज मी ठरवलेलं की ह्या डेला हे ऐकायचं, त्या डेला ते ऐकत करत मी सगळे चॅप्टर्स कव्हर करायचे युट्यूब मधून पण. आणि MCQ सॉल्व्ह करायचे. ओके, आता मला सांग की एमसीक्यू एका दिवसात म्हणजे तू दोन सब्जेक्ट करायची की एकच सब्जेक्ट करायची, आणि हाऊ मेनी एमसीक्यूज हॅव यू प्लॅन्ड की मी एवढे एवढे एमसीक्यूज एक दिवसात करणार? मी एका दिवशी एकच सब्जेक्ट करायची म्हणजे माझा फुल फोकस म्हणजे एका दिवशी एक सब्जेक्ट पेक्षा एका दिवशी मी एकच लेसन करायची. म्हणजे फुल इन डेप्थ मध्ये मी तो लेसन करायची आणि असे माझे प्लॅन नव्हते एमसीक्यू इतके करायचे. जे सगळे एमसीक्यू होते लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 प्लस लास्टला पीवायक्यूज ते झाल्याशिवाय मी झोपायची नाही. ते सगळं त्या दिवशी कम्प्लीटच करून झोपायची म्हणजे तेवढे एमसीक्यू प्रॅक्टिस होतात आणि आय थिंक त्यात एका लेसन मध्ये जे टार्गेटची जी ट्रियमची बुक आहे ना, एका लेसन मध्ये मे बी 400 to 500 MCQs असतील. खूप MCQs होते त्यात. येस. अच्छा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुझे पर्सेंटाईल किती होते इन फर्स्ट अटेम्प्ट? मला फिजिक्स मध्ये खूप लो होते. फिजिक्स मध्ये मला समथिंग 8.43 होते आणि केमिस्ट्री मध्ये 99.68 होते. ओके, तर तू अटेम्प्ट सगळं केलं होतंस का फिजिक्स केमिस्ट्रीचं, म्हणजे तुक्का सगळं मारून आली हो. होती? ओके. हो, हो. आणि प्रिपरेशन करताना केमिस्ट्रीचं तुक्का मारून आली की केमिस्ट्री धड प्रिपेअर केलं होतंस? केमिस्ट्री मी फुल प्रिपेअर केलं होतं. केमिस्ट्रीला नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे फिजिक्स मी आपलं बेसिक फॉर्म्युला वगैरे केलतं. जे बेसिक जेवढं जास्त फोकस नव्हता माझा फिजिक्सवर कारण ते तेवढं होत नव्हते क्वेश्चन्स. पण केमिस्ट्रीची सगळी टेक्स्टबुक, कॅल्क्युलेशन, सम्स सगळे केलते मी. आणि स्पेशली मी जे सम्स असतात ना न्यूमरिकल्स केमिस्ट्रीचे, ते मी लॉग टेबलच्याच युजनी घरी पण प्रॅक्टिस करायची. कारण तिथे आपल्याला लॉग टेबल असून आपण कॅल्क्युलेटरनी करून स्पीड वाढून काही फायदा नाहीये. लॉग टेबलनी स्पीड आली पाहिजे. म्हणून मी लॉग टेबलनीच सगळे न्यूमरिकल्स करायचे अच्छा. केमिस्ट्रीचे. अच्छा, आता आपलं जून जुलै ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. आता ह्या वर्षी जी मुलं एक्झाम देणार आहेत त्यांची फर्स्ट अटेम्प्ट जी आहे इट इज कन्फर्म्ड की ती डिसेंबर जानेवारीच्या मध्ये होणार आहे, आणि सेकंड अटेम्प्ट येस. एप्रिल मे मध्ये होणार आहे. सो त्यांच्या सीईटी साठी जी आता 2027 मध्ये जी मुलं एक्झाम देणार, त्यांच्या सीईटी साठी हार्डली 6 महिने आहेत. सो अकॉर्डिंग टू यू, व्हॉट डू यू थिंक की त्यांनी बोर्ड आणि सीईटी कसं मॅनेज केलं पाहिजे, बिकॉज दे हॅव व्हेरी लेस टाइम. सीईटी पण डिसेंबर जान मध्ये होणार आणि बोर्ड्स पण फेब्रुवारीमध्ये होणार, तो त्यांच्याकडे ओव्हरऑलच 6 महिने आहेत टू प्रिपेअर फॉर बोथ दी एक्झाम्स. सो अकॉर्डिंग टू यू, व्हॉट शुड बी देअर मेथड ऑफ प्रिपरेशन, देअर स्ट्रॅटेजी? ओके. तर आय थिंक त्यांनी बोर्ड्स आणि सीईटी आपण बघितलं तर सेम असतं सगळं. तुम्ही जर बोर्डसाठी केलं तरी आपलं सीईटी होतच आहे. फक्त ऍडिशनल यू हॅव टू प्रॅक्टिस द एमसीक्यूज डेली. दॅट विल बी अन ऍडिशनल प्रॅक्टिस फॉर बोर्ड्स ॲज वेल आय थिंक. सो त्यांनी आय थिंक आत्तापासून त्यांनी खूप थरली लागलं पाहिजे लेसनसाठी. लेसन फुल टेक्स्टबुक रिडिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ते रिडिंग करायचं, त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, टार्गेटच्या बुक्स करायचे आणि ते केलं त्यांचं बोर्ड पण होऊन जाईल चांगलं आणि सीईटी पण चांगलं होईल. ओके, आता मला सांग की हे सगळं प्रिपरेशन करताना, ठीक आहे, हाऊ डिड यू मॅनेज युअर डिस्ट्रॅक्शन्स, लाईक सोशल मीडिया आणि युट्यूब वापरण्यासाठी मग तिथे मोटिवेशनल व्हिडिओज येतात, मग थोडंफार टाइमपास वाले व्हिडिओज येतात. तर हातात फोन असलं की डिस्ट्रॅक्शन इज बट ऑब्वियस इट इज गोइंग टू हॅपन. सो हाऊ डिड यू मॅनेज, वर यू कम्प्लिटली फोकस लाईक अ बुक वर्म, or you balanced both, like you balanced your social life also and you balanced your study also? How? And like, tell us. नाही, माझ्याकडे 2 इयर्स हे कुठलंही सोशल अकाउंट नव्हतं, इंस्टाग्राम वगैरे. फक्त मी युट्यूबच्या लेक्चर्स, व्हिडिओज वगैरे ऐकायची त्यासाठीच होतं. सो ॲज सच मला असं डिस्ट्रॅक्शन नव्हतं सोशल ॲपचं. सो ते माझं व्हायचं अभ्यासात. आणि युट्यूब पण लेक्चर्स वगैरे तेवढं बघायची, थोडासा मोटिवेशनल व्हिडिओज पण बघायची. ते थोडा अभ्यास करायला हे होतं. बाकी नाही काय, काही ओके. नव्हतं माझ्याकडे. ओके, आता मला सांग की एक्झाम प्रिपरेशनच्या वेळी तू ओव्हरऑल बायोचे सेपरेटली किती मॉक टेस्ट अटेम्प्ट केले असशील, आणि ओव्हरऑल पीसीबीचे किती मॉक टेस्ट दिले असशील? मे बी 15 to 20 मॉक टेस्ट तर मी दिलते.
ओके. आणि म्हणजे ओव्हर सगळ्याच दिलते 15 to 20, पण बायोचा मेन सब्जेक्ट होता म्हणून मी बायोचे अजून एक्स्ट्रा दररोज 100 MCQs दररोज पेपर सॉल्व्ह करायची. 30 झाले असतील, अजून 10 बायोचे एक्स्ट्रा झाले असतील माझे. ओके. हा, बोल बोल, काय बोलायला जात होतीस तू? नाही, आणि आपल्या तुमचं जे ऍप होतं त्यातून पण मी ते दोन्ही मॉक टेस्ट दिलत्या, टेस्ट वगैरे सगळं दिलत्या, आणि तुमचे जे 1000 MCQs होते ते पण मी दररोज 100 करून ते पण सगळे संपवलेले करून. म्हणजे फ्री मटेरियलचा फुल वापर झालेला. हो, सगळं आप केलतं. आपल्या ऍप वरती जे 1000 फ्री एमसीक्यूज आणि जे 2 फ्री मॉक टेस्ट होते ते सगळे युज केलेले. हो, केलते. ओके, आता मला सांग की तुझं ड्रीम कॉलेज कोणतं आहे? आता बघू कसं होतंय, मोस्टली बॉम्बेलाच मी ट्राय करणार आहे कॉलेजसाठी, कसा कट ऑफ वगैरे होते, पण बी फार्म मोस्टली करेल आता मी. अजून तसं ठरवलं नाहीये, अजून शोधते मी कॉलेज. ओके, फॅमिलीमध्ये ऑलरेडी कोणी आहे का सेम बॅकग्राऊंडचं, फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडचं? आहेत, माझे आजोबा आहेत, मामा अच्छा, आहेत. म्हणजे फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडचे ते आहेत. येस, आता आहेत. तू युट्यूब लेक्चर्स बघत होतीस तर तू तू एक कॉमेंट खूप म्हणजे कॉमनली बघितलं असेल, फार्मसी में स्कोप है क्या मॅम, फार्मसी में स्कोप है क्या मॅम, फार्मसी में पैसा है क्या? तर तुझ्या बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडचे आहेत आणि तुला पण फार्मसी करायची इच्छा आहे. अकॉर्डिंग टू यू, येस. डू यू थिंक देर इज स्कोप इन फार्मसी अँड स्टुडंट्स शुड डू फार्मसी? येस, आय थिंक देर इज अ लॉट ऑफ स्कोप इन फार्मसी, आणि ज्याला अशी थोडी बॅलन्स लाईफ पाहिजे, जास्त हेक्टिक नको, दॅट दॅट वन शुड डू द फार्मसी. कारण मेनली इंजिनिअरिंगला मी का नाही घेतलं, कारण माझं थोडं मॅथ्स इश्यू आहे, मग ते परत तिथे जाऊन डिफिकल्ट होण्यापेक्षा जे आवडते मला बायो, त्यात मला करण्यात आवडेल. आणि जॉब वगैरे पण खूप चांगले असतात. आय हॅव सर्च, म्हणजे अजून माझा रिसर्चच चालू आहे अजून कॉलेज सुरू होईपर्यंत, कशात काय कॉलेज वगैरे कसं. आणि जे हे मुलं जे कन्फ्युज्ड असतात अँड दे मीन दिस फार्मसी कोर्स सो मच दॅट दे से दॅट इज नो मनी इन दिस फील्ड, डू यू थिंक दॅट इज द रियालिटी? No, no, there is a lot of money. The one who will have the person in the family will know how much he earns. There is a lot of Exactly. money. But one thing that is important that each student should have is interest in the subject and their dedication, right? Ye- Okay, Yes, okay, yes. okay. Moving forward. So now I would like to ask you की आमच्या प्लॅटफॉर्म वरून तुला स्पेसिफिकली काय हेल्प झाली अदर देन फ्री मटेरियल ऑन द ऍप दॅट वी हॅड प्रोव्हाइडेड? आय थिंक ते मी जे लास्टला सगळे तुमचे जे MCQs आपण मॉर्निंग इव्हनिंग, त्याची खूप मला हेल्प झाली, आणि अ लॉट ऑफ डिफरंट क्वेश्चनची प्रॅक्टिस झाली. जे मला, मी तुम्ही जसं तुम्ही घ्यायचा ना तिकडे, आय यूज टू स्टॉप द व्हिडिओ अँड आय यूज टू राईट द आन्सर अँड देन आय यूज टू रिचेक. आणि जर नसेल येत आय विल मेमराईज दॅट आन्सर. असं मी प्रत्येक क्वेश्चनसाठी केले, आणि म्हणजे MCQ खूप हेल्प झाली मला त्याची. आणि मॉर्निंग इव्हिनिंगला 50-50, 100-100 करत खूप MCQ प्रॅक्टिस झालते. म्हणून बोर्ड, म्हणजे आपण सीईटीच्या एक्झामला गेलो ना, असे काही थोडे डिफरंट वाटले, नवीन क्वेश्चन्स तयार झालेले, पण इतके डिफरंट नव्हते. असे 5-6 क्वेश्चन्स होते डिफरंट, की आता बघितलेच नाहीये, पण बाकी सगळे खूप इझी गेले मला. सो बेसिकली आपण जे लाईव्ह सेशन्स घेत होतो दे वर युजफुल, दे वर नॉट वेस्ट ऑफ टाइम. येस, येस, आणि मॅम तुम्ही ते कंटिन्यू पण करा पुढच्या स्टुडंटसाठी, खूप हेल्प होते त्यांना. आय विल फक्त स्टुडंट्सचं इंटरेस्ट दिसलं की मग आम्हाला जरा मोटिवेशन वाटतं की ओके वी शुड टेक दिस लाईव्ह सेशन्स कन्सिस्टंटली. तर येस, थँक्यू, येस. मी हे फीडबॅक जरूर ठेवणार माझ्या डोक्यात आणि लक्षात की ओके लाईव्ह सेशन्सने मुलांना खूप खूप वापर होतं. आता मला इथे विचारायचं आहे तुला की मध्ये मध्ये बघ सण येतात, गणपती येते, नवरात्री येते, दिवाळी येते, तर आपल्याला खूप असं फ्रेंड्स जर सण सेलिब्रेट करतात तर आपल्याला पण थोडंसं डिस्ट्रॅक्टेड वाटतं, फॅमिली फंक्शन असेल काय असेल. तर तेव्हा तू सेल्फ मोटिवेशन कसं करायची स्वतःला? बिकॉज स्टुडंट्स दे वॉन्ट कंटिन्युअस मोटिवेशन बट आय फील की बाहेरून मोटिवेशन येत नाही, सेल्फ मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट असतं. बट सेल्फ. ते म्हणजे ते तू कसं स्वतःला परत परत आठवण करून द्यायची की नाही 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 नाही, सण नेक्स्ट इयर परत येणार आहेत बट वी हॅव टू फोकस. ते तू कसाला स्वतःला म्हणजे कसं तू स्वतःला ट्रॅकवर ठेवायची, दॅट इज व्हॉट आय नीड टू आस्क. हे असं कधी म्हणजे फॅमिली फंक्शन किंवा आपले सण वगैरे आले ना, मी जास्त इन्व्हॉल्व नाही व्हायची. आणि मी 2 वर्ष म्हणजे ह्यात कशातच नव्हती. मी आणि माझं स्टडी टेबल तेवढंच माझं होतं वर्ल्ड. आणि मग जास्त मी त्यात इन्व्हॉल्वच व्हायची नाही जास्त, म्हणून मला त्यांच्यात जास्त जाऊसं वाटायचं नाही, पण आता इन्व्हॉल्व होते. पण त्याची मला तर खूप हेल्प झाली, कारण मी त्या सगळ्यापासून लांब राहिली, आणि जेवढा आपण त्यात इन्व्हॉल्व होतो आपला टाइम तिथे जातो. नंतर परत स्टडी, बॅक टू स्टडी आलं, परत आपल्या डिस्ट्रॅक्टेड वाटतं, करू का नको असं वाटतं. त्याच्यापेक्षा मी इन्व्हॉल्व नाही व्हायचे त्यात 2 वर्ष. लांबच. आणि थोडं बेसिक आपले जे घरी असतात तेवढं ठीक आहे, नॉर्मल 1 तास आपण दिला ठीक आहे. नंतर पण बॅक टू स्टडी परत यायची. ओके. आणि आणि माझे पॅरेंट्स
त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी आधी मला असं कधी फोर्स नाही केला की हे तू केलंच पाहिजेस, आणि असं काही नव्हतं. ते माझं आणि माझं टेबल एवढंच होतं मी. ओके, सो दिस वॉज युअर डिसिजन की मला हे येस. करायचंय म्हणून मी हे करते, आणि त्यात मग फॅमिलीने तुला सपोर्ट केलं, नो प्रेशर फ्रॉम देअर साइड. नो नो नथिंग. ओके, नाव आय वॉन्ट टू आस्क की मुलं असं विचार करतात की लाखो लाख रुपये भरून ऑफलाईन क्लास लावली तरच सीईटी क्रॅक होते, ऑनलाईन प्लॅटफॉर्मने शिकून काय होत नाही, युट्यूब आणि हे जे बाकीचे 1,000-2,000चे ऍप्स होतात त्याने काय होत नाही, तर तुझा काय विचार आहे त्यात? आय थिंक तुम्ही जसं कराल त्याच्यावर असतं. जसा तो स्टुडंट स्टडी करेल, जसा तुमच्या प्लॅटफॉर्मचा तो यूज करेल, तसा त्याला बेनिफिट होईल. आणि असं मी दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहे, कारण मला कुठे असं हे नव्हतं की हे मी केलं असतं तर माझं झालं असतं, असं मला कुठे रिग्रेट नव्हता पाहिजे. म्हणून मी सगळे सोर्सेस यूज केले, जे काय मला भेटतील ते सगळे. आणि खूप यूज असतं, पण तुम्ही जसं घ्याल त्याच्यावर येते. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. असे 3 टिप्स मला सांग जे आत्ताच्या मुलांनी फॉलो केलं पाहिजे टू स्कोर देअर ड्रीम स्कोर. म्हणजे आता जुलैपासून जर ते स्टार्ट करतील तर 6 महिन्यात त्यांच्या हातात. सो टेल मी 3 टिप्स फॉर देम टू बिकम अ टॉपर फ्रॉम एन ॲव्हरेज पर्सन. आय थिंक पहिले तुम्ही सोशल मीडिया ऍप सगळे डिलीट केले पाहिजेत. दॅट विल बी माय फर्स्ट फॉरमोस्ट स्टेप. कारण त्यात खूप टाइम जातो आपला, आणि ते नंतर रील स्क्रोल करत करत खूप वेळ जातो. सेकंड विल बी, तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी तुमच्या टेक्स्टबुकलाच दिली पाहिजे. दररोज तुमची डेली टेक्स्टबुक रिडिंग पाहिजे. जर तुमचं पीसीबी असेल तर बायो केमिस्ट्री दररोज रीड झालं पाहिजे अल्टरनेट डेजला. अँड थर्ड विल बी, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं होणार आहे. विदाउट प्रॅक्टिस जस्ट तुम्ही व्हिडिओज बघितला त्यांनी नाही, नंतर तुमची सेल्फ स्टडी पण त्या व्हिडिओच्या मागची पाहिजे, की आय हॅव लिसन दिस लेक्चर अँड नाव आय एम स्टडिंग दिस. तसं पाहिजे तुमचं. नाहीतर खूप स्टुडंट्स काय करतात, नुसतं व्हिडिओ ऐकतात, त्यांनी काही नाही होत. तुमचा व्हिडिओ तुम्ही घेतलं इनपुट, तर तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे. यू हॅव टू सॉल्व्ह दोज सम्स अँड सेट. ओके. तर तुमचं नक्की होणार. तर आणि ह्या इतकं ते हार्ड हा. नाही होतं. येस, एक्झॅक्टली माय पॉइंट. पहिलं मला पण खूप भीती वाटायची, कसं होईल माझं, एवढा माझा मला तर आता एक्सपेक्टेड पण नव्हतं इतका स्कोर आलाय. आणि आधी कसं मॉक टेस्टला द्यायची तर माझा स्कोर पण वाढायचा नाही, मध्ये स्कोर स्टॉप झालता, मग परत टेन्शन वगैरे यायचं. पण नंतर आपल्या एक्झामला आपला फायनल स्कोर बेस्ट स्कोर येतोच येतो. आता किती कमी आलं तरी चालतं, कारण दिस इज ऑल प्रॅक्टिस. आणि आता जेवढं कमी आलं तेवढं आपण जास्त प्रॅक्टिस पण करतो. तर आणि आता जर रेग्युलर. आपल्याला जास्त स्कोर आला तर आपण परत लूज पडतो, की आता मला येतंय. त्यापेक्षा कमी स्कोर आला विल बी ऑलवेज बेटर, की आपण जास्त प्रॅक्टिस करणार आहे. तर रेग्युलर प्रॅक्टिस इज द की, म्हणजे बेसिकली येस. डेली कन्सिस्टन्सी ठेवलीच पाहिजे. हो. ओके. आणि तर 1-2च वर्ष त्यांना द्यायची आहेत माझ्यासाठी. नंतर त्यांचं लाईफ सेट होणार आहे चांगलं. कॉलेज भेटलं तर का नाही ना 2 वर्ष द्यावीत. हे बघा, हे काही स्क्रिप्टेड नाहीये. शी इज सेइंग एव्हरीथिंग फ्रॉम हर ओन विल. मी तिला असं काहीच येस. बोलायला सांगितलं नव्हतं. वी आर मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम, वी आर हॅव्हिंग दिस कन्व्हर्सेशन फॉर द फर्स्ट टाइम. नाहीतर आपले बाकीचे स्टुडंट्स म्हणतील की मॅमने अशी अशी स्क्रिप्ट दिली असेल आणि म्हणून स्वरा अशी अशी बोलतीये. नो नो. नाही, नाही. ओके. एव्हरीथिंग फ्रॉम माय ओन. ओके, ओके. सो नाव लेट्स जस्ट, जे मला इम्पॉर्टंट टॉपिक्स विचारायचे होते ते मी विचारले. हा, एक लास्ट क्वेश्चन की मुलं असं बोलतात की एका स्पेसिफिक बुक मधूनच क्वेश्चन्स येतात का, म्हणजे एका स्पेसिफिक पब्लिकेशनलाच फॉलो केलं पाहिजे, की आपण म्हणजे कोणतेही पब्लिकेशन फॉलो केली तरी चालेल, बट टेक्स्ट बुक शुड बी द प्राईम सोर्स ऑफ रिसोर्स? नाही, असं नसतं. ह्या स्पेसिफिक बुक मधून क्वेश्चन्स येतात. टेक्स्टबुक तर पहिली आपल्याला करायचे. टेक्स्टबुक नंतर मी टार्गेटची ट्रियमच्या तिन्ही बुक्स बाय केल्या, त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह केल्या. आणि सगळं करायचं आपल्याला, काही सोडायचं नाहीये मेन. आणि तुम्ही असं बघू नका की ह्याच बुक मधनं करायचं. यू हॅव टू, जेवढ्या तुम्हाला दिसत असेल सगळ्या बुक्स करा. पण फर्स्ट टेक्स्टबुक करा. टेक्स्टबुक इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण टेक्स्टबुकचं तुम्हाला पेज जर ते लक्षात राहिलं तर यू कॅन सॉल्व्ह एनी क्वेश्चन दॅट विल पिक्चर कम. मेमरी. येस. ओके. येस. आणि ते होतं, म्हणजे तुम्ही जर सेम टॉपिक 10 वेळा रीड केलं असेल तर तो तुम्हाला लिटरली पॅरेग्राफ पण आठवतं एक्झाम मध्ये. आपल्या समोर ते टेक्स्टबुकचं पेज पण दिसतं, ह्या पेजवर हे, ह्या पेजवर हे आहे. ते आपल्याला मेमोराईज होतं जेवढी आपण प्रॅक्टिस करणार. सो म्हणजे बोर होत असेल, काही होत असेल तरी उठा, बसा आणि टेक्स्टबुक करून, म्हणजे टेक्स्टबुक उघडून रीड करा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि येस, पीवायक्यूज, टेक्स्टबुक. पीवायक्यूज इम्पॉर्टंट असतात का प्रॅक्टिस करणं? पीवायक्यूज असताच इम्पॉर्टंट, पण असं नाही की तेच येतील, कारण मुलं काही वेळ खूप रिलाय करतात पीवायक्यूज वर, पण तसं होत नाही पेपरमध्ये. नंतर परत प्रॉब्लेम होते. पेक्षा पीवायक्यूज करायचेच आपल्याला, पण बाकीचे एमसीक्यूज पण करायचे, जे लेव्हल 1 वगैरे सगळे असतात भेटतील ते. बेसिकली आय थिंक. पीवायक्यूज करून आपल्याला एक आयडिया येते की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार. ऍज इट इज क्वेश्चन येत नाही, पण त्याच टॉपिकच्या राऊंड राऊंड क्वेश्चन्स येतात. करेक्ट. येस, येस. ओके.
आता एक छोटासा रॅपिड फायर राउंड आपण खेळूया. ठीक आहे, यू हॅव टू आन्सर इट व्हेरी क्विकली विदाउट एनी सेकंड थॉट. Yes. ओके, देर आर फ्यू क्वेश्चंस. सो रेडी सेट गो. टेल मी योर फेवरेट सब्जेक्ट. Bio. योर टफेस्ट सब्जेक्ट. Physics. योर फेवरेट बुक. इट कैन बी एनी वन. In terms of study or outside एनीथिंग this, एनीथिंग एनीथिंग. I have read Elon Musk's biography. Okay, योर फेवरेट टीचर. ऑनलाइन ऑफलाइन स्कूल कॉलेज एनीबडी. Dipti teacher. She used to my tuition teacher in the 10th standard. I follow her. Okay. You are a morning person or a night person? When do you prefer to study the most? Morning. Okay. You like tea or coffee? Tea. Okay. Online or offline study, what do you prefer the most? Online. Okay. Number of mock tests that you solved overall? Around 25 to 30. Your highest mock score जेव्हा तू mock test देत होती? I think it was last was 128. 1 second. Audio. अपने आप change होगा. Hello. Hello, ma'am. Your last mock score was? Last was 128. Okay. Biggest motivation throughout your journey? It was my self-motivation ki I have to do this. This was the only. Okay. Your dream college? I think it will be ICT or BCP. Okay. One word to describe your entire journey. म्हणजे हे तू 2 वर्ष जे स्ट्रगल केलंस. Just one word to describe your journey. Practice. Practice is the key. Okay. And success mantra for our future aspirants in one line. You have to practice hard and be consistent in your journey. That's it. So here we are. जितना भी आप लोगों को डाउट्स था फार्मेसी के रिलेटेड, प्रिपरेशन से रिलेटेड, हमने सब कुछ स्वरा से पूछ लिया है. स्वरा ने आप लोगों को अपने सीक्रेट टिप्स भी बता दिए हैं कि प्रैक्टिस करो, टेक्स्ट बुक रीड करो. एवरीथिंग शी हैज शेयर्ड विद अस. सो वी स्टॉप ओवर हियर. एंड अगर आपको अभी भी और कुछ डाउट्स हैं तो आप लोग नीचे कमेंट कर सकते हो. Thank you so much, Swara, for giving us your precious time. We really appreciate it. Congratulations to you once again. And I hope and I keep my fingers crossed that you get into your dream college and you become the most successful person that you want to be. And all the best to our future aspirants also. I request you, Swara, to please wish all the best to our future aspirants so that they can also start studying after listening to your interview. Thank you, ma'am, for inviting me, first of all, and all the best to all the students who are giving this exam. It is very easy. Don't be under pressure and don't get pressure, I think. And you have to practice, I think. Okay, so practice makes the man perfect and women perfect. It is the only Yes. key to success. Okay, thank you so much, everybody.